हाय हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज खास आपल्या सर्वांसाठी मी साडीपासून कुर्ती कटिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर मग इथे आपण कस्टमरची वापरलेली साडी घेतली आहे आणि त्याच्यासाठी 2.5 मीटर क्रेपचा अस्तर वापरते मी. इथे कट कुर्ती आपल्याला कट करायची आहे, त्यामुळे कट कुर्तीसाठी आपल्याला पूर्ण उंची, चेस्ट, कंबर, शोल्डर लागणार आहे. कस्टमरची पूर्ण उंची त्याच्या पेक्षा आपल्याला 3 इंच कमी घ्यायचं आहे माप. आणि नंतर मी शोल्डरचा निम्मा भाग केला आहे आणि चेस्टचा 4था भाग मेजर करून इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर कमरेचा 4था भाग आणि हिपचा 4था भाग असे मापे टाकून घ्यायचेत आणि आडवी लाईन टाकून नंतर मग एकदा कन्फर्म करून घ्यायचं जी टाकलेली मापे आपण बरोबर आहेत की नाही. ते अर्धा 1 इंच कमी जास्त होऊ शकतं, त्यासाठी डबल एकदा मेजर करून घ्यायचं आणि सरळ लाईन अशा प्रकारे मी मारून घेतली आहे. आणि नंतर 2 इंच मार्जिन मी प्रत्येक ड्रेसला 2 इंच मार्जिन घेतेच. ब्लाऊजसाठी 1.5 इंच आणि ड्रेससाठी 2 इंच घेणे गरजेचंच आहे, कारण तब्येत कमी जास्त होऊ शकते, त्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन असलेलं कधीही फायद्याचं असतं. आणि ते कटला फोल्ड करण्यासाठी मी 1.5 इंच घेते. 2 इंच घेतलं की फोल्ड करताना त्रास होतो, त्यामुळे मी नेहमी 1.5 इंचच घेते. आणि नंतर आता राहिला आहे तो आपला आर्महोलचा शेप. तो शेप देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि अर्धा इंच बाहेर अशा प्रकारे. आणि बाहेरचा आर्महोलचा शेप देण्यासाठी आपण बाहेरून अर्धा इंच असं मेजर घेऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे आर्महोलचा शेप. आणि आतल्या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे. आतल्या साईडने सुद्धा अर्धा इंच घेऊनच आतल्या साईडचा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे. आणि हे सर्व व्यवस्थित कटिंग करून घेऊया. हळू अस्तरवर कटिंग व्यवस्थित असलं म्हणजे कसं होतं, साडीवर टाकलं की एक्स्ट्रा कट करून घेतलं तरी जातं. त्यासाठी मी प्रत्येक वेळेस अस्तरवर परफेक्ट कटिंग करून घेते. नंतर शिवताना कमी जास्त असेल तर मेन फॅब्रिकवरचं कट करता येतं. आणि राहिलं होतं इथे आपल्याला गळ्याचं माप. इथे गळ्याचा आपण जेवढा गळा पाहिजे तेवढा माप टाकून गळ्याचा शेप करून टाकून घेणार आहोत. आणि त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे गोल गळा करते त्यामुळे मी गोलाकार देते इथे. आणि साडी जेवढा आपला कुर्तीचा आहे तेवढी साडी आपल्याला कट करून घ्यायची आणि ती 4 फोल्डमध्ये घ्यायची. आणि जे आपण अस्तर कटिंग केलं होतं त्याचा पुढचा किंवा पाठीमागचा भाग जरी घेतला कटिंगसाठी तरी चालते, दोन्ही भाग घ्यावा असं काही नाही. व्यवस्थित अस्तर सेट करून नंतर मेन फॅब्रिक म्हणजे जे आपलं मेन कापड आहे त्यावर टाकून कट करून घ्यायचं आहे.
आणि लेंथ आपण अस्तरची पूर्ण उंची आहे त्यापेक्षा 3 इंच कमी घेतली होती. त्यामुळे इथं मेन फॅब्रिकवर कट करताना आपल्याला पूर्ण उंची मेजर करून घ्यायची आहे, त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल इथं मी वरची लेस काढली नाही, ते मी नंतर स्टिच करताना काढून घेणार आहे असं शिवायचं नाही आहे. व्यवस्थित आहे असं कट करून एक्स्ट्रा बरोबर कट टू कट करून घ्यायचं आहे, नाही एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे मी नंतर स्टिच करताना काढून घेणार. आपला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. चलो बाय.